तुम्ही पाहू शकता आज आपण ना नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी बनवणार आहोत. नमस्कार, विना वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आता मी इथे 2 ते 3 नारळ घेतलेले आहेत फोडून आणि त्याच्यानंतर त्याचा जो पाठीचा भाग असतो की नाही तो काढून घेतलेला आहे. आणि मग नंतर हे खोबरं मी चिरून घेतलेलं आहे, किसून घेतलं तरीही चालेल. आणि हे 4 वाटी खोबरं आहे. तर त्याच्यामध्ये दुधावरची मलाई आणि दूध असं हे सर्व मिक्स करून ना मी 1 वाटी घेतलेलं आहे. हे टाकून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आणि माझ्याकडून ते वाटलं गेलेलं नाही तर मी थोडंसं अजून दूध टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच अर्धी वाटी दूध टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व छान मिक्स करून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. किंवा दूध न टाकता तुम्ही वाटून घेतलं ना तरीही चालेल. असं हे बारीक मला वाटून घ्यायचं आहे असं आपल्याला. तर मग हे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता ही मी जाडबुडाची एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं ना खोबरं आणि दूध मलाई हे काढून घेणार आहोत. आणि मिक्सरला जे चिकटलेलं आहे त्याच्यात मी अजून अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला बॅटर मिक्सरमधून याच्यात काढून घ्यायचं आहे. हे पहा, मी अर्धी वाटी दूध अजून टाकलेलं आहे आणि हे याच्यात काढून घेतलेलं आहे. आणि 4 वाटी ओल्या नारळाचं खोबरं होतं ना, तर मी आता इथे 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला हवं आहे तर 2 वाटी साखर घेतली तरीही चालेल, पण मी 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. आणि आता मी गॅस ऑन केलेला आहे किंवा चालू केलेला आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदरच खोबरं बारीक करून घेऊन त्याच्यामध्ये दूध न टाकता इथे यावेळेस दूध आणि मलाई टाकले ना तरीही चालेल. आणि हे पहा, आता साखर वितळलेली आहे, म्हणजे साखरेला आपलं पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पाणी सुटले आहे तोपर्यंत आपला गॅस मध्यम आचेवरतीच आहे, मध्यम टू मोठ्या आचेवरती आहे. आणि हे सतत आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे बॅटर किंवा हे मिश्रण कढईच्या तळाला किंवा बुडाला लागू नये म्हणून हे सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि उलटण्यानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व कढईला जे बाजूला लागलेलं आहे ते असं आपल्याला छान ना काढून घेता येतं. त्याच्यामुळे आपण याच्यासाठी उलटणंच वापरणार आहोत. आणि आता साखरेला सुटलेलं पाणी आटत आलं, म्हणजेच याचा पाक व्हायला लागला ना, आपल्याला हे मंद आचेवरतीच ठेवायचं आहे आणि सतत असं हलवत किंवा मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून हे आपल्या कढईला लागू नये. त्यामुळेच जाड बुडाची कढई आपल्याला याच्यासाठी वापरायची आहे. तुम्ही पाहू शकता आता या साखरेचा पाक व्हायला लागलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. हे पहा, आता तयारच होत आलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला लागेल. हे पहा, अगदी याचा साखरेचा पाक तयार झालेला आहे. आणि मी हे प्लेटमध्ये थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला चेक करायचं आहे. असा गोळा तयार झाला तर आपली वडी तयार झाली असं समजायचं आहे. हे पहा, थंड झाल्यानंतर कळतं आपल्याला. आणि तोपर्यंत मी गॅस बंदच केलेला आहे. हे पहा, अगदी छान असं हे आपलं खोबऱ्याची वडी किंवा बर्फी तयार झालेली आहे. आता माझ्याकडे हा ट्रे आहे म्हणून मी हा ट्रे घेतलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही एखादं ताट घेतलं ना तरीही चालेल, पण हा चौकोनी ट्रे होता माझ्याकडे म्हणून मी घेतलेला आहे. याच्यात वडी छान सेट होते. आणि त्याच्यानंतर मी ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे. आणि हे सर्व कढईचं बॅटर किंवा मिश्रण मी काढून हे ट्रेमध्ये घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात चिकटलेलं नाही किंवा करपलेलं नाही. आणि आता आपण हे एखाद्या उलटण्याच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने वाटीला तूप लावून आपण हे छान असं हे या ट्रेमध्ये ना पसरवून घेणार आहोत. आता हाताला सोसवेल इतपत गरम आहे, खूपच गरम आहे, तरी पण आपल्याला सवयच असते ना, त्याच्यामुळे मी छान असं हे प्लेन करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर पिस्त्याचे काप टाकून घेतले आहेत. नाही टाकले तरीही चालेल, पण छान दिसतं म्हणून मी टाकून घेतलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी हे काप टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर हाताने अशी प्रेस करून घेतलेले आहेत. आणि वडी ना अगदी कोमटच्यात थोडंसं कोमट असेल तोपर्यंतच आपल्याला ना ही वडी कट करून घ्यायची आहे, जेणेकरून छान कट होते आणि सेट पण होते. आता मी हे सर्व छान याच्यावरती मिक्सर हे लावून घेतलेले आहेत. आणि हे पहा, अशा प्रकारे आपण हे वडी ना अगदी हे पसरवून झाल्यानंतर 10 ते 12 मिनटांनी कट करून घेतलेले आहे. पूर्णपणे थंड झालेली नाही आहे. आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण ही वडी कट करून घेऊ शकतो. तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला ही वडी बनवून पहा आणि कशी झाली आहे पण कमेंट करून सांगा. अगदी सोप्या पद्धतीने मी ही वडी सांगितलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये शेअर करा. हे पहा,
अगदी छान अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी एक काढून दाखवते. अर्धा ते पाऊण तास म्हणजेच पूर्ण थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. अगदी छान ही वडी आपली तयार झालेली आहे. नक्की बनवा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.